पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. शेतात कांदा काढणीच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नकुशा बाळू सुपे वय 33 वर्ष या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या कांदा काढणीच्या कामासाठी आमोंडी येथे आल्या होत्या. दुपारच्या कडक उन्हात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मनसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.